10वा हप्ता वाटप सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता 10व्या हप्त्याचं वाटप सुरू होत आहे. 10वा हप्त्याचे पैसे सर्व पात्र लाडक्या बहिणींना आजपासून मिळणार आहेत. लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट. लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वाटप आता सुरू झालेला आहे. 3690 कोटी रुपयांचा निधी जवळपास मंजूर झालेला आहे. आणि ही ऑफिशियल अपडेट आहे. ऑफिशियल GR या ठिकाणी आलेला आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये, मग सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केलेला असू द्या, सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये आता आजपासून पैसे वाटप सुरू होत आहेत. तर बघा, आणि ही ऑथेंटिक बातमी, ऑथेंटिक अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आज तारीख आहे 2 मे आणि आताची सर्वात मोठी बातमी. आता 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. आता तुमच्या सर्वांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. भरपूर दिवस झालं, जवळपास एप्रिल महिना संपला, आता मे महिना सुरू झाला, तरी सुद्धा लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते. आता सर्वच्या सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती बातमी अशी आहे की लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला कुठल्याही प्रकारे टेन्शन घ्यायचे कारण नाहीये. कारण की आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 10व्या हप्त्याची प्रतीक्षा भरपूर दिवस झालं सर्व महिला करत होत्या. आता तो दिवस आलेला आहे आणि 10व्या हप्त्याचे एप्रिलचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. टप्प्याटप्प्याने सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा होणार आहेत. आणि विशेष म्हणजे सर्वच महिलांना हा हप्ता मिळणार आहे. आता बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आता किती पैसे जमा होणार आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर कशा प्रकारे मेसेज येत आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसत आहे. तर बघा, 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि 10वा हप्ता जमा झाल्याच्या नंतर असा मेसेज येतोय, ₹1500 क्रेडिट टू युअर पेमेंट्स बँक अकाउंट अगेन्स्ट क्रेडिट ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर बघा, या ठिकाणी ट्रान्झॅक्शन ID वगैरे असते, डिटेल्ससाठी वगैरे नंबर दिलेला असतो. ठीक आहे, अशा प्रकारे ₹1500 जमा झाल्याचा तुमच्या सर्वांच्या मोबाईलवरती आता बँकेकडून मेसेज पडण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व पात्र महिलांना हा लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे, आजपासूनच सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत. अशा प्रकारे मेसेज येत आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण की आता बातमीच अशी आहे की लाडकी बहिणींचा 10व्या हप्त्याचे 100% पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सर्व महिलांना आजपासूनच हे पैसे मिळणार आहेत. कारण की जवळपास 3690 कोटी रुपयांचा निधी ट्रान्सफर केला आहे 10वा हप्ता वाटप करण्यासाठी. त्यामुळे जवळपास 2,53,00,000 महिलांना हा लाभ मिळणार आहे. तसेच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. ती आनंदाची बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये आता कोणतेही नवीन निकष नाहीत. म्हणजे जे जुने निकष होते, जुने नियम होते, तेच नियम असणार आहे. म्हणजे जसं की पहिला नियम होता 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे, तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी नसली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जो नियम होता की तुमचं वय 21 ते 65 याच्यामध्ये पाहिजे, तर तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे. तुम्ही या योजनेसाठी पात्र पाहिजे, निकषमध्ये बसला पाहिजे, तर तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे. कोणतेही नवीन निकष ऍड केलेले नाही. त्यामुळे तसेच ज्या महिला या योजनेमधून अपात्र झालेल्या आहेत, म्हणजे त्यांना या योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे, अशा महिलांचे पैसे सुद्धा परत घेतले जाणार नाहीत. म्हणजे अपात्र झालेल्या महिलांसाठी सुद्धा ही मोठी गुड न्यूज आहे. कोणतेही नवीन निकष नाहीयेत. जुनेच निकष या योजनेमध्ये सध्या जरी लागू आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता या ठिकाणी GR. तर बघा, वर्ष 2025 साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ही ऑफिशियल बातमी आहे, ऑफिशियल अपडेट आहे. ठीक आहे, तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता 2025-26 या आर्थिक सामाजिक सुरक्षा कल्याण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी या ठिकाणी बघा, लेखा शीर्षकाखाली 3690 कोटी इतका निधी या ठिकाणी वितरित होणार आहे. बघा, या ठिकाणी 3960 कोटीचा निधी वाटप होणार आहे. त्यामुळे बघा, या ठिकाणी तुम्ही ही ऑफिशियल अपडेट पाहू शकता. त्यामुळे आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच्या सर्व पात्र महिलांना हा लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे, आता निधीची तर या ठिकाणी व्यवस्थितपणे नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी.
लाडकी बहीण योजना सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिणींचं मानधन रखडलेलं नाही असं या ठिकाणी विधान महिला व बालविकास मंत्री आर.डी. तटकरे मॅडम यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना आम्ही लाभ देणार आहोत. ही योजना आम्ही 5 वर्ष चालवणार आहोत. आमचं महायुतीचं सरकार सक्सेसफुली ही योजना 5 वर्ष चालवणार आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला लाभ मिळणार आहे असं महिला व बालविकास मंत्री आर.डी. तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तसेच महिला व बालविकास मंत्री आर.डी. तटकरे मॅडम म्हणाल्या, महिना टू महिना मानधन सर्व पात्र महिलांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे त्यांनी माहिती दिली की आतापर्यंत आम्ही 9 महिन्याचं पैसे म्हणजे 9 हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावरती पाठवले आहेत आणि हे अगदी बरोबर सुद्धा आहे, कारण की सर्व महिलांना पैसे मिळाले आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आर.डी. तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. ठीक आहे. तर आता किती पैसे आले महिलांना, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. ठीक आहे. तर बघा, महिना टू महिना मानधन महिलांना मिळाला आहे. पहिला हप्ता आला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, 5वा आला, 6वा आला, 7वा आला, 8वा आला आणि 9वा हप्ता आला. बघा, तुम्हाला पहिल्या हप्त्याचे 1500 मिळाले, दुसऱ्याचे 1500 आले, तिसऱ्या हप्त्याचे 1500 आले, चौथ्या हप्त्याचे 1500 आले, 5व्या हप्त्याचे 1500 आले, 6व्या हप्त्याचे 1500 आले, 7व्या हप्त्याचे 1500 आले, त्यानंतर 8व्या हप्त्याचे 1500 आले आणि मागच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये 9व्या हप्त्याचे 1500 आले. म्हणजे एकूण लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचे टोटल 9 हप्ते मिळाले. म्हणजे 13,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टोटल जमा झालेले आहेत. आणि आता एप्रिल महिन्याचं मानधन म्हणजे एप्रिल महिन्याचा 10व्या हप्त्याचा सन्मान निधी सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होत आहे. कारण की बघा, जवळपास निधीचा सोय करण्यात आलेली आहे. 3690 कोटी रुपयांचा निधी आता वितरित केला जाणार आहे. आणि किती महिलांना हा लाभ मिळणार आहे, तर जेवढ्या पण पात्र महिला आहेत जवळपास 2,53,00,000 एवढ्या महिलांना हा लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, महिला व बालविकास विभाग या ठिकाणी बघा, सर्वात मोठी आजची ही अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा जो हप्ता आहे, हा हप्ता वितरित करण्यासाठी बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी महिला व बालविकास विभागाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या एका योजनेसाठी म्हणजे एप्रिलचा हप्ता वाटप करण्यासाठी जवळपास 3690 कोटी रुपयांचा निधी ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता फक्त पैसे वाटप होणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना 2025 आणि वर्ष 2026 म्हणजे 25 आणि 26 या वर्षामध्ये 36,000 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत. कारण की अर्थसंकल्प 2025 मध्ये याबाबत नियोजन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. घोषणा सुद्धा झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची लेटेस्ट अपडेट. आता लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. 3690 कोटी रुपये वाटप होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत, हे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. तर बघा, आता आजपासूनच हे पैसे किंवा आज किंवा जास्तीत जास्त 1 ते 2 दिवस तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की याच आठवड्यात बघा, याच आठवड्यात सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. कारण की 3690 कोटी रुपयांचा निधी एप्रिल हप्ता वाटप करण्यासाठी जाहीर करण्यात आलेला आहे. एवढे जास्त प्रमाणामध्ये ट्रान्झॅक्शन होणार आहे, व्यवहार होणार आहे. सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आता एवढे पैसे जमा होणार आहे. एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. आता या ठिकाणी बघा, काही महिलांना एकच हप्ता येणार आहे फक्त एप्रिलचा, काही महिलांचा मार्च महिन्याचा हप्ता बाकी आहे, त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता येणार म्हणजे 2 हप्त्याचे पैसे येणार. काही महिलांना 3 हप्त्याचे पैसे येणार आहेत, ज्यांचे फेब्रुवारी पैशांचे थकीत हप्ते आहेत त्यांना. तसेच काही महिलांना जानेवारी पासूनचे पैसे बाकी आहेत, त्यांना 4 हप्ते येणार, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचे 4 महिन्याचे पैसे एक साथ येणार आहे. ज्या महिलांचे थकीत हप्ते आहेत ते पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. सोबत 10वा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर बघा, आजपासूनच हे पैसे वाटप होण्यास सुरुवात झाली आहे. बघा, महाराष्ट्र राज्यातील या सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यामध्ये आजच पैसे वाटप होण्यास सुरुवात झाली आहे. बघा, आता कोणत्या भागात पहिल्यांदा पैसे येणार, तर बघा 6 विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. कोकण विभाग, पुणे विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि अमरावती विभाग. तर बघा, पहिल्यांदा सर्वात अगोदर पैसे येणार आहेत या ठिकाणी बघा, पुणे विभागमध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये. ठीक आहे. त्यानंतर नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यानंतर नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी अमरावती विभागातील जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे आणि अंतिम पैसे वाटप हे कोकण विभागातील जिल्ह्यामध्ये होणार आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने एकूण 36च्या 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे.
आता बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता आपण व्हिडिओच्या एकदम अंतिम टप्प्यामध्ये आलो आहोत. महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी कव्हर होणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहिणींचा 10वा हप्ता आता वाटप करण्यास प्रक्रिया सुरू झालेली आहे. 3690 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. ही ऑफिशियल बातमी आहे, ऑफिशियल अपडेट आहे. ठीक आहे. आता तुमच्यापर्यंत हे पैसे कधीपर्यंत येणार आहे? तर बघा, अखेर एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मंजूर झाला आहे. महिला व बाल विकास विभागाला 3690 कोटींचा निधी वितरित केला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी बघा, एकतर आजपासूनच पैसे येण्यास सुरुवात होईल किंवा जास्तीत जास्त तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये हा निधी लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार आहे. एप्रिलचा निधी, एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जमा होणार आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं झालं तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता ₹1500 100% जमा होणार आहे.